थँक यू सर. एक 2 मिनिट वाट पाहूया आपण. बाकीच्यांना जॉईन होऊ द्यात. आवाज येतोय का प्रत्येकाला माझा? येस सर, येतोय. बाकीचे का जॉईन होत नाही? लेट केलंय बाकीच्यांनी. उद्या सॅटरडे आहे, आपल्याला एक एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचं आहे. कधी टाइम सांगितलं होतं आपण? लास्ट टाइम डिस्कशन केलं होतं. सकाळी 10 किंवा 11च्या दरम्यान घेऊयात. बायोचं वगैरे एमसीक्यू डिस्कशन कधी असतं त्या हिशोबात. कुठे गेलेत बाकीचे? का जॉईन होत नाहीत बरं? गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग आहे का? सॉरी सर, आफ्टरनून. पाऊस आहे का? पाऊस आहे सर. इथे पण कालपासून पाऊस आहे. पावसामुळे कळे ना काय मॉर्निंग आहे की नाही ते, का मॉर्निंग सारखंच वाटायलंय? कौशल, मॉर्निंग सारखं वाटतंय? काय पाहत होतो आपण? पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड पाहत होतो. 2 पॅरामीटर झाले आपले, बॉन्ड अँगल आणि बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी महत्वाचा पॅरामीटर होता. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय? एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. वन टाइप ऑफ बॉन्ड, पण किती अमाऊंट साठी? 1 मोल बॉन्ड साठी. आता पहा, थर्ड बॉन्ड लेंथ. थर्ड पॅरामीटर आहे बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ हा थर्ड पॅरामीटर आहे की जो कोव्हॅलेंट बॉन्डला कॅरेक्टराइज करू शकतो. कोव्हॅलेंट बॉन्डचं आयडेंटिफिकेशन आपल्याला याच्यावरून होऊ शकतं. बॉन्ड लेंथ कशाला म्हणणार? इट इज द इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लियस. व्हॉट इज मीन बाय बॉन्ड लेंथ? इट इज इक्विलिब्रियम distance between two nuclei. It is equilibrium distance between two nuclei of bonding atoms. Of bonding atoms. ज्या ऍटम मध्ये बॉन्ड आहे किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणूयात आपण हवं तर त्याला, कोव्हॅलेंटली बॉन्डेड ऍटम. कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कोव्हॅलेंट बॉन्डचेच पॅरामीटर पाहतोय आपण. जर ऍटम ए आणि ऍटम बी मध्ये जर बॉन्ड आहे तर याचं मिनिंग काय आहे पहा. ऍटम ए आणि बी मध्ये हे कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग मोडला असतात. ऍटम बी आणि बी हा जो बॉन्ड आहे हा इलेस्टिक असतो, स्प्रिंग लाईक असतो. हे कंटिन्युअसली व्हायब्रेशन मोड मध्ये असतात या टाइप मध्ये. याच्यामधलं डिस्टन्स वाढेल पण याच्यामधलं डिस्टन्स कमी पण होईल व्हायब्रेटिंग मोडला. म्हणजे इक्विलिब्रियम डिस्टन्स आहे, मीन डिस्टन्स आहे ए आणि बी मधलं. त्याला आपण काय म्हणू शकतो? हा इकडे जाऊ शकतो, हा इकडे जाऊ शकतो, परत हे कॉन्ट्रॅक्ट पण होऊ शकतात. त्यामुळे हे कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग मोशनला असतात. जशी एनर्जी याला भेटेल तशी व्हायब्रेशन लेवल पण याच्यातली वाढेल, व्हायब्रेशन जास्त होतील याच्यामध्ये. तर हे जे इक्विलिब्रियम डिस्टन्स आहे दोन न्यूक्लियस मधलं की ज्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, ज्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे दोन ऍटम मध्ये, त्या इक्विलिब्रियम डिस्टन्सला आपण काय म्हणत असतो? बॉन्ड लेंथ. बॉन्डची लेंथ म्हणतो आपण त्याला. बॉन्ड लेंथ ही एक्सपेरिमेंटली एक्सरे डिफ्रॅक्शन टेक्निकने, एक्सरे डिफ्रॅक्शन, XRD टेक्निक म्हणतात ह्याला, एक्सरे डिफ्रॅक्शन टेक्निक. एक्सरे डिफ्रॅक्शन न याचे डिटेल्स तुम्हाला आवश्यक नाहीयेत. एक्सरे डिफ्रॅक्शन ने काय केली जाते?
बॉन्ड लेंथ मेजर केली जाते, किंवा इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक्स आहेत आता ऍडव्हान्स आलेले. इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक्स. वेव्हचं डिफ्रॅक्शन तर तुम्हाला फिजिक्स मध्ये होतंय. वेव्हचं डिफ्रॅक्शन, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन टॉपिक मध्ये इथं दिलेलं आहे. एक्सरे रेडिएशन त्याचं डिफ्रॅक्शन आणि इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन हे दोन टेक्निक वापरून काय केले जातात, एक्सपेरिमेंटली कोव्हॅलेंट बॉन्डची बॉन्ड लेंथ ही काय केली जाते, मेजर केली जाते. याच्यासाठी वेगवेगळे इक्वेशन आहेत, वेगवेगळे प्लेन्स असतात. तिथं प्लेन्सचे जे काही आहेत ते कोडवर्ड मिळतात, नंबर मिळतात. ते नंबर कॅल्क्युलेशन मध्ये युज केले जातात. फार लेंदी प्रोसेस आहे, त्यामुळे याच्या डिटेल्स मध्ये जाऊ नका. XRD टेक्निक म्हणतात. XRD टेक्निक, एक्सरे डिफ्रॅक्शन टेक्निक आणि इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक याने काय केली जाते, एक्सपेरिमेंटली बॉन्ड लेंथ मेजर केली जाते. एक्सपेरिमेंटली. ओके. मग ऍव्हरेज बॉन्ड लेंथ दिलेल्या आहेत काही कॉमन बॉन्डच्या. जसं आपण बॉन्ड एन्थॅल्पीज ऍव्हरेज पाहिल्या. कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड आहे, तर वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यासाठी असणारी बॉन्ड एन्थॅल्पी पण वेगळी आहे. सेम तसं आपण काय करतोय, वेगवेगळ्या याचा ऍव्हरेज घेतला होता टेबलमध्ये. सेम तसं आता आपण काय करणार आहे, या सगळ्या बॉन्ड लेंथचा ऍव्हरेज घेणार आहे आणि ऍव्हरेज बॉन्ड लेंथ किती असते, 2 बॉन्ड, हे आपण पाहणार आहोत. सो वी कॅन मेक 2 कॉलम्स. फर्स्ट इज द बॉन्ड कोणत्या 2 ऍटम मध्ये आहे, आणि सेकंड कोव्हॅलेंट बॉन्ड लेंथ, कोव्हॅलेंट बॉन्ड साठी असणारी बॉन्ड लेंथ. सो वी कॅन से कोव्हॅलेंट बॉन्ड लेंथ इन पिकोमीटर. पिकोमीटर ह्या युनिट मध्ये बॉन्ड लेंथ एक्सप्रेस केली जाते, किंवा एंगस्ट्रॉम युनिट मध्ये पण करू शकतात. पिकोमीटर, 1 पिकोमीटर इज इक्वल टू 1 पिकोमीटर इज इक्वल टू किती, 10⁻⁻⁻12 काय मीटर. ओके. आणि 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10 raised to अँगस्ट्रॉम युनिट. यस, 10⁻10 -10 काय मीटर. हे युनिट माहित असू द्यात. या युनिट मध्ये बऱ्याच वेळी काय केली जाते, बॉन्ड लेंथ मेजर केली जाते. पण पिकोमीटर हे जनरल आहे. आता पिकोमीटर मध्ये जनरली मेजर केली जाते अँगस्ट्रॉम युनिट पेक्षा. ओके. तर बॉन्ड पहा, ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड असेल तर OH बॉन्ड दाखवतोय आपण ऑक्सिजन आणि याच्यातला, तर 96 पिकोमीटर ही काय असते याची, म्हणजे 96 × 10⁻12 मीटर एवढी मिनिमम काय असते याची बॉन्ड लेंथ असते. जर कार्बन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड असेल, आता बॉन्ड लेंथ साठी साईज पण मॅटर करते बघा. बॉन्ड लेंथ साठी साईज पण मॅटर करते, आणि त्याच्यातलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण मॅटर करते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण मॅटर करतं, त्याच्यामध्ये असणारी एनर्जी आणि व्हायब्रेशन पण मॅटर करतं. ठीक आहे. 107 पिकोमीटर असेल. ठीक आहे. आपल्याला एक जनरल आयडिया येते याच्यावरून. जनरल डेटा दिलेला आहे आपल्याला. नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये जर बॉन्ड असेल, ठीक आहे, तर 136, दोन्ही मोठे ऍटम आहेत. 136 ही काय झाली याची बॉन्ड लेंथ झाली. त्याच्यानंतर पहा, कार्बन आणि नायट्रोजन मध्ये दिलेलं आहे. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये, सॉरी, कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन आणि नायट्रोजन ह्या दोन्हीसाठी सेम आहे 143 पिकोमीटर बॉन्ड लेंथ आहे. देन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ही मध्ये आहे पहा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड 154 पिकोमीटर असते. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड कुणाची जास्त असेल, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. ट्रिपल बॉन्डची जास्त असेल का कमी असेल, कमी असणार, कमी असणार आहे. ओके. ऑक्सिजन 121, नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन, नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन जर असेल तर 122, म्हणजे नियरली इक्वल आहेत या दोन. कार्बन कार्बन आता डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड 133. पहा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कुठं होती बॉन्ड लेंथ, इथं. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजे जशी बॉन्डची मल्टिप्लिसिटी वाढते, जसं बॉन्डचे नंबर ऑफ बॉन्ड्स वाढतायत, तसं काय होणार आहे, बॉन्ड लेंथ कमी होते. मीन्स इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कार्बन ट्रिपल बॉन्ड N, सायनाइडचं एक्झाम्पल घेतलं होतं, याच्यामध्येच आपलं शेवटचे 10-15 मिनिट गेलते. कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन सायनाइड मध्ये असतो 116. ओके. काय राहिलं, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन राहिलेलं आहे. ठीक आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ठीक आहे, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन घ्या, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन 138 आहे, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर मिनिमम होते त्याच्यापेक्षा. कार्बन सिंगल बॉन्ड नायट्रोजन कुठे इथं आहे. कार्बन सिंगल बॉन्ड नायट्रोजन पहा, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन पहा, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन पहा, जास्त कमी कमी होत जाते. ओके.
तसंच आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. जर कार्बन आणि कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर फक्त 120 पिकोमीटर एवढी काय असते, 120 पिकोमीटर एवढी बॉन्ड लेंथ असते. सेम कंटिन्यू करूयात आपण डायॲटॉमिक मॉलिक्यूल साठी. H2 साठी कोणता बॉन्ड असणार आहे, हायड्रोजन, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड हायड्रोजन. याच्यासाठी फक्त 74 पिकोमीटर ही काय आहे, बॉन्ड लेंथ आहे. F2 साठी, F2 मध्ये काय असणार आहे आता, फ्लोरीन सिंगल बॉन्ड सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड फ्लोरीन 144 पिकोमीटर आहे, का तर साईज वाढलेली आहे फ्लोरीनची. देन क्लोरीन साठी 199, Cl2 साठी Cl सिंगल बॉन्ड Cl 199, परत साईज काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे दोन्ही. Br2 साठी 228, B2 म्हणजे Br सिंगल बॉन्ड Br 228 पिकोमीटर. ह्या सगळ्या व्हॅल्यू पिकोमीटर मध्ये आहेत. देन नेक्स्ट I2 आयोडीन साठी 167, 267. नायट्रोजन साठी N ट्रिपल बॉन्ड N बॉन्ड असणार आहे, बरोबर का. नायट्रोजन मध्ये काय असणार आहे, ट्रिपल बॉन्ड असणार आहे 2 नायट्रोजन मध्ये, त्याच्यामुळे याची काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. सो इट इज 109 पिकोमीटर. ऑक्सिजन साठी 121, मॉलिक्यूल साठी 121, O2 साठी. ऑक्सिजन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड होते का, ठीक आहे, नाही दिलेली इथं, काय हरकत नाही. HF92 हायड्रोजन आणि फ्लोरीन मधला 92 HF मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन फ्लोराईड किंवा हायड्रोफ्लोरिक ऍसिड म्हणतात त्याला. HCl मध्ये 127, HCl मध्ये 127, HBr मध्ये 141. जशी जशी या ऍटमची, हॅलोजन ऍटमची साईज वाढते तशी तशी बॉन्ड लेंथ पण काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि HI साठी 160. मग तुम्ही काय सांगू शकता, जर तुम्ही इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम सेम ठेवताय आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमची जर साईज वाढवत नेताय तर बॉन्ड लेंथ वाढत जाणार आहे. नंबर ऑफ बॉन्ड जर वाढतायत तर बॉन्ड लेंथ कमी होत येणार आहे. हाच पॅटर्न पाहायचा आहे आपल्याला, बरोबर की नाही. बरोबर का, काय सांगितलं मी, जर या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमची साईज वाढत जाते तर बॉन्ड लेंथ पण वाढत जाते, बरोबर की नाही. एक जर कॉन्स्टंट ठेवताय तुम्ही, एक ऍटम एवढाच आहे, इकडचा ऍटम जसा जसा मोठा होत जाईल, इकडचा ऍटम जसा जसा मोठा होत जाईल तसं तसं त्याचं न्यूक्लियस दूर होत जाणार आहे. आणि न्यूक्लियस दूर होत जाणार आहे म्हणजे 2 न्यूक्लियस मधलं डिस्टन्स घेतोय आपण बॉन्ड लेंथ म्हणून, बॉन्ड लेंथ वाढत जाणार आहे. तेच होतंय HF, HCl, HBr आणि HI च्या केसमध्ये. तुम्ही पाहू शकता 92 पासून 160 पिकोमीटर पर्यंत काय होत गेलेले आहे, बॉन्ड लेंथ वाढत गेलेली आहे. आणि सेम सिंगल डबल ट्रिपल बॉन्ड असेल तर ट्रिपल बॉन्ड साठी मिनिमम, डबल बॉन्ड साठी मॉडरेट आणि सिंगल बॉन्ड साठी सगळ्यात काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, सो वी कॅन से बॉन्ड लेंथ डिपेंड्स अपॉन, राईट डाऊन, हे सगळे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू पाहिल्यानंतर आपण सांगू शकतो. बॉन्ड लेंथ डिपेंड्स अपॉन bond length depends upon size of atom, size of atom and multiplicity of bond. काय मल्टिप्लिसिटी म्हणजे, मल्टिपल बॉन्ड आहेत का, म्हणजे सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्डला 3 मल्टिप्लिसिटी असते, म्हणजे ट्रिपल बॉन्डची बॉन्ड लेंथ सगळ्यात काय असते, कमी असते. मग आपण याचा रेशो कसा सांगू शकतो, बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस with, bond length increases with increase in the size of, increase in the size of atom. atom ची साईज वाढेल तेवढी काय होणार आहे, बॉन्ड लेंथ पण वाढणार आहे. म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे साईजची, ठीक आहे. आणि याच्याशी काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग याला काय सांगू शकतो आपण, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय मी, पूर्ण वर्डिंग मध्ये लिहू शकता तुम्ही समजत नसेल तर, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस विथ, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस विथ increase in multiplicity, multiplicity of bond. मल्टिप्लिसिटी जशी वाढते तशी काय होणार आहे, बॉन्ड लेंथ डिक्रीज होणार आहे. नंबर ऑफ बॉन्ड वाढले, बॉन्ड लेंथ डिक्रीज होणार आहे. किंवा आपण असंही सांगू शकतो,
कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड पेक्षा, आणि सगळ्यात कमी असेल कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पेक्षा. हे आपण सांगू शकतो जनरल एक्झाम्पल. राईट डाऊन दिस. समजतंय का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? गाइस रिप्लाय Yes, मी. sir. Yes, sir. सोप्पं आहे हे, सोप्पं आहे हे, काय अवघड नाहीये. The next parameter, bond order. Bond order कितवा पॅरामीटर आहे? आय थिंक सो 4th नंबर पॅरामीटर, बॉन्ड ऑर्डर. ही पण काय आहे? पॅरामीटर आहे कोव्हॅलेंट बॉन्डला डिफाईन करण्यासाठी. कोव्हॅलेंट बॉन्डला डिफाईन करण्यासाठीचा पॅरामीटर आहे. काय सांगता येईल? बॉन्ड ऑर्डर म्हणजे अकॉर्डिंग टू लेविस, अकॉर्डिंग टू लेविस काय सांगितलं आहे पहा. व्हॉट इज मीन बाय बॉन्ड ऑर्डर? इट इज द Number of bond. between the atoms. It is the number of bonds between the atoms. आणि हे कशावरती डिपेंड असते बॉन्ड ऑर्डर? आपण बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट केले, आपल्याला माहित असायला पाहिजे. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स अँड टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, याच्यावरती डिपेंड असते. ओके, म्हणजेच काय, आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील, यांना आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर असते. जर आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्युल्स असतील किंवा तोच सेंट्रल ऍटम असणारे जर काय असतील, आयन्स असतील, मॉलिक्युल असेल किंवा आयन्स असतील, त्याच्यावरती चार्ज असेल. म्हणजे थोडक्यात आयसो म्हणजे सेम, इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या सेम असेल तर. मग एमओटी जर आपण थिअरी जर कॅल्क्युलेट केली तर त्याच्यामध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल सेमच बनतायत. म्हणून आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्युल्स अँड आयन्स हॅव आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर. हॅव बॉन्ड ऑर्डर आयडेंटिकल असणार आहे त्याची. हे टोटल इलेक्ट्रॉनच्या नंबरवरती आहे. इलेक्ट्रॉन तुम्हाला माहितीच आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे. इलेक्ट्रॉन इन बीएमओ आणि इलेक्ट्रॉन इन एएमओ हे कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याच्यावरून तुम्हाला बॉन्ड ऑर्डर भेटणार आहे. Sir, can you explain? आहे ही बॉन्ड ऑर्डर वरून आपण एक्सप्लेन करू शकतो. आयसो म्हणजे सेम, इलेक्ट्रॉनिक म्हणजे आयसो म्हणजे सेम, इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉन्स. जर एखाद्या मॉलिक्युल मध्ये पहा, शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? जर फ्लोरीन आणि ऑक्सिजन ह्या दोन मॉलिक्युलचा विषय जर सोडला तुम्ही, फ्लोरीन आणि ऑक्सिजन, याच्यासाठी बॉन्ड ऑर्डर एमओटीची काय होते? रिव्हर्स होते. एमओटीची ऑर्बिटल जी लेवल आहे, एनर्जी लेवल, ती काय होते? रिव्हर्स होते. कशामध्ये? 2 सिग्मा 2 पी झेड आणि पाय 2 पी एक्स आणि पाय 2 पी वाय यांच्यामध्ये काय होते? रिव्हर्स होते. बाकीच्या जर डायटॉमिक मॉलिक्युल मध्ये जर तुम्ही पाहिलं, जर आयसो इलेक्ट्रॉनिक नेचर असेल, म्हणजे काय पहा, जर आपण खालून जर काढत आलो, सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, ठीक आहे, म्हणजे सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, हे जर तुम्ही करताय कंटिन्युअसली, तर ही ऑर्डर चेंज होत नाही. मग जर तुम्ही सेम इलेक्ट्रॉन असणारे जर मॉलिक्युल घेताय, सेम इलेक्ट्रॉनची संख्या असणारे इलेक्ट्रॉन तुम्ही खालून भरत येणार आहात, बरोबर की नाही? नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6, नंबर 7, 8वा इलेक्ट्रॉन इथं येईल. मग जर 8 इलेक्ट्रॉन असतील मॉलिक्युल ए मध्ये आणि मॉलिक्युल बी मध्ये, जर मॉलिक्युल ए मध्ये आणि मॉलिक्युल बी मध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील, तर इलेक्ट्रॉनिक नेचर सेम येणार आहे. इलेक्ट्रॉनिक नेचर सेम येणार आहे म्हणजे अँटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सेम येणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम येतं. बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सेम येणार आहे, म्हणजे बॉन्ड ऑर्डर काय येणार आहे? बॉन्ड ऑर्डर काय येणार आहे? यस, काय येणार आहे? बॉन्ड ऑर्डर सेम येईल का डिफरंट येईल? Identical. Same. आयडेंटिकल येईल. सेम आहे आयन्सच्या बाबतीत. आयन्सच्या बाबतीत फक्त काय झालेलं असतं पहा, आयन्सच्या बाबतीत काही इलेक्ट्रॉन एकतर घेतले असतील जर तो निगेटिव्ह चार्ज आयन असेल तर, आणि काही इलेक्ट्रॉन दिले असतील कधी जर तो पॉझिटिव्हली चार्ज आयन असेल तर. मग इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर निगेटिव्ह चार्ज येतोय, इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज येतोय. पण जर इलेक्ट्रॉनची संख्या सेम असेल, इलेक्ट्रॉनची संख्या सेम असेल तर बॉन्ड ऑर्डर सेमच येणार आहे. इलेक्ट्रॉन आपण इथूनच फिलिंग करायला सुरुवात करतो आणि इलेक्ट्रॉन कुठपर्यंत भरत जातो? हायर एनर्जी लेवलला, अकॉर्डिंग टू
हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ठीक आहे. मग इलेक्ट्रॉन भरत गेलो आपण. जर सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील ए आणि बी मध्ये तर सेम नंबर ऑफ बॉन्ड ऑर्डर येणार आहे. एएमओ मध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, बीएमओ मध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. बॉन्ड ऑर्डर आपण कॅल्क्युलेट करतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग डिवायडेड बाय 2. मग ह्याचं जे आन्सर आहे ते सेमच येणार आहे. इट इज क्लिअर एव्हरीवन? रिप्लाय मी. इट इज क्लिअर. Yes. आयसो sir. इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या सेम हवी फक्त त्याच्यामध्ये. त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर ते सेम यायला पाहिजे. हा शब्द खूप महत्वाचा आहे, आयसो इलेक्ट्रॉनिक. जर ते आयसो इलेक्ट्रॉनिक असेल तरच. ओके. सो स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल कॅन बी डिटरमाइंड बाय बॉन्ड ऑर्डर. राईट डाऊन. स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल कॅन बी determined from bond order. मग सांगा मला, जर ए आणि बी मध्ये सिंगल बॉन्ड आहे, ए आणि बी मध्ये डबल बॉन्ड आहे आणि ए आणि बी मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, कोणता बॉन्ड जास्त स्ट्रॉंगर आहे? ट्रिपल बॉन्ड. मॉलिक्यूल जास्त स्टेबल आहे. ज्याचा बॉन्ड स्ट्रॉंगर तो मॉलिक्यूल स्टेबल. ए ट्रिपल बॉन्ड स्ट्रॉंगर आहे तो जास्त स्टेबल आहे. या दोन्ही मध्ये कोण जास्त स्टेबल असेल फर्स्ट आणि सेकंड मध्ये? ए डबल बॉन्ड बी. ए डबल बॉन्ड बी असेल. आणि सगळ्यात लिस्ट स्टेबल ह्यामध्ये कोण असेल? ए बी असेल. सिंगल बॉन्ड. Single bond. ओके. स्टॅबिलिटी कशी कॅल्क्युलेट करायची समजली? ठीक आहे. ऍज बॉन्ड ऑर्डर इन्क्रीजेस बॉन्ड एन्थॅल्पी ऑल्सो इन्क्रीजेस. जशी जशी बॉन्ड ऑर्डर वाढेल, म्हणजे मग पहा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड होता, कार्बन कार्बन डबल बॉन्ड झाला आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड झाला. 3 एक्झाम्पल केले. बॉन्ड ऑर्डर काय झाली? 1 आहे. बॉन्ड ऑर्डर किती आहे? 1 आहे. इथं किती आहे? 2 आहे. इथं आहे 3. जशी जशी ऑर्डर वाढत जाईल तशी बॉन्ड एन्थॅल्पी काय होईल? याला ब्रेक करायला जास्त एनर्जी द्यायला लागते की याला ब्रेक करायला जास्त एनर्जी द्यायला लागते? कुणाला Third जास्त number. लागते? ट्रिपल Triple बॉन्डला. bond. बरोबर की नाही? ट्रिपल बॉन्ड एन्थॅल्पी काय होणार आहे खाली? जसं तुम्ही जाताय सिंगल बॉन्ड कडून डबल कडे, डबल कडून ट्रिपल कडे वाढत जाते. बरोबर की नाही? किंवा केस मध्ये जर मी एक्झाम्पल दिलं, कार्बन कार्बन सिंगल, कार्बन कार्बन डबल आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. मग बॉन्ड ऑर्डर काय झाली? 1 2 3 वाढत गेली. जर बॉन्ड ऑर्डर इन्क्रीजेस तर बॉन्ड एन्थॅल्पी काय असणार आहे? बॉन्ड एन्थॅल्पी ऑल्सो इन्क्रीजेस. सो वी कॅन राईट ऍज बॉन्ड ऑर्डर इन्क्रीजेस, बॉन्ड एन्थॅल्पी ऑल्सो इन्क्रीजेस. वर्डिंग मध्ये लिहू शकता तुम्ही, बॉन्ड एन्थॅल्पी ऑल्सो इन्क्रीजेस. अँड बॉन्ड लेंथ काय होत असेल? वाढते की कमी होते? हे तुम्ही Decreases. सांगायचं मला. Decreases. यस कौशल? डिक्रीजेस. सिंगल पेक्षा डबलची कमी, डबल पेक्षा ट्रिपलची कमी. सो बॉन्ड लेंथ डिक्रीजेस. मग बॉन्ड एन्थॅल्पी आणि बॉन्ड लेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बॉन्ड ऑर्डर आणि बॉन्ड लेंथ पण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पण बॉन्ड ऑर्डर आणि बॉन्ड एन्थॅल्पी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके. येस सर. उद्या कोणत्या टायमिंगला एक्स्ट्रा लेक्चर घेऊ शकतो आपण? सुटेबल 11 10 सकाळी दिले का तुम्हाला बायोच्या सरांनी? काय नो सर. टाइम टेबल नाही दिलं? ठीक आहे. 10 किंवा 11 वाजता दोन्ही वेळेला तुम्ही रेडी राहा. जर बायोचे सर 11ला घेतायत तर आपण 10 ते 11 एक लेक्चर घेऊयात. येस सर माझं कॉलेज आहे 11 पर्यंत. 11 पर्यंत. हो सॅटर्डेलाही कॉलेज असतं? हो. बाकी कुणाचं आहे का? ठीक आहे. 11ला वगैरे घेऊयात आपण. ठीक आहे. किंवा बायोच्या सरांचं झाल्यानंतर दुपारी घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके सर. मी उद्या सर अपडेट म्हणजे करतो. बॉन्ड ऑर्डर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची सगळ्यात कमी आहे ना, का सगळ्यात जास्त आहे? बॉन्ड ऑर्डर इथं दिले. बॉन्ड ऑर्डर म्हणजेच नंबर ऑफ बॉन्ड. नाही म्हणजे इन्क्रीजिंग आहे ना. यस अच्छा, ओके. यस. बॉन्ड ऑर्डर इन्क्रीजेस, बॉन्ड एन्थॅल्पी ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी वाढत जाणार आहे. आणि बॉन्ड लेंथ डिक्रीज होते. बॉन्ड लेंथ म्हणजे याच्या न्यूक्लियस मधलं आणि याच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स. आणि बॉन्ड ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. त्याला बॉन्ड ऑर्डर म्हणतो आपण. ठीक आहे सर. वेदांत? क्लिअर? क्लिअर. ओके. नेक्स्ट पॅरामीटर पोलॅरिटी ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. 5th पॅरामीटर पोलॅरिटी ऑफ
कोव्हॅलेंट बॉन्डचं नेचर पोलार आहे, म्हणजेच आयोनिक कॅरेक्टर आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड मधलं आयोनिक कॅरेक्टर आहे. पहा काय होतं. गिव्ह द हेडिंग. फर्स्ट गिव्ह द हेडिंग. झालं का? पहा आता, जर हायड्रोजन आणि हायड्रोजन मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉन इक्वली शेअर केले आहेत मध्ये, या One. हायड्रोजनने एक इलेक्ट्रॉन दिला, या हायड्रोजनने एक दिला. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पेअर असेल तर 1 पेअर, आणि टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती, एक पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दोन्हींमध्ये कोणाची जास्त असेल? सेम. सेम असेल, बरोबर की नाही? दोन्ही हायड्रोजनचे ऍटम आहेत म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द ॲबिलिटी और इट इज द पॉवर ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट बॉन्डिंग इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन जे इक्वली शेअर केले ते स्वतःकडे खेचण्याची जी ताकद आहे, स्वतःकडे पुल करण्याची जी ताकद आहे, त्या पॉवरला आपण काय म्हणणार आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि ही प्रत्येक एलिमेंटची वेगळी असते. मग इथं एकाच एलिमेंटचे 2 ऍटम आहेत, हायड्रोजनचे 2 ऍटम आहेत, म्हणजे दोन्हीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. मग रस्सीखेचची जर तुम्ही पाहिलं, रस्सीखेच चालू आहे इथं, हा जेवढ्या ताकदीने ओढतोय तेवढ्याच ताकदीने हा ओढतोय. मग हे इलेक्ट्रॉन कुणीकडे जातील का? याच्याकडे किंवा याच्याकडे नाही No. जाणार. का तर दोन्हीकडे पॉवर सेम आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. मग हे बरोबर इलेक्ट्रॉन कुठं लाईक करतायत? बरोबर सेंटरला लाईक करतायत. हे म्हणजे सेंटरला राहतायत हे इलेक्ट्रॉन, हे सेंटरला इलेक्ट्रॉन्स राहतायत. ओके, सेंटरला इलेक्ट्रॉन्स राहिल्यामुळे चार्ज हा इक्वली डिस्ट्रीब्युटेड असतो. पण जर समजा याच्यामधलाच जर मी एक ऍटम बदलला, एक हायड्रोजन आहे आणि एक फ्लोरीन आहे. ओके, आणि आता याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड झाला, एक इलेक्ट्रॉन याने दिला, एक इलेक्ट्रॉन याने दिला, 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हा आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. आता मला सांगा, दोन्हीमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाची? क्लोरीन. फ्लोरीनची, बरोबर की नाही? मग जर फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणजे हा छोटा आहे, हा मोठा ऍटम आहे, हा काय करतो? पॉवर जास्त आहे त्याची इलेक्ट्रॉनला खेचण्याची. मग हा जर जास्त पॉवरने इलेक्ट्रॉनला पुल करत असेल तर इलेक्ट्रॉन सेंटरला राहतील का? नाही. इलेक्ट्रॉन कुठे जातील? इलेक्ट्रॉन कुठे nucleus. जातील? थोडेसे सेंटरला सोडून थोडेसे फ्लोरीनच्या फेवर मध्ये जातील, थोडेसे फ्लोरीनच्या साईडला जातील, बरोबर की नाही? सेंटरला सोडून थोडेसे फ्लोरीनच्या बाजूला जात आहेत. मग इलेक्ट्रॉन जात आहेत म्हणजे कोणता चार्ज जातोय? नेगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज. पूर्णपणे जातोय की पार्टली जातोय? पार्शली. पार्शियली जातोय म्हणजे पार्टली जातोय, तर त्याला त्या ऍटम वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येणार आहे. पार्शियल निगेटिव्ह चार्ज हा डेल्टाने दाखवतात. मग डेल्टा मायनस दिलं, जसं हा पार्शियल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय किंवा पार्शियली इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करतोय, जशी याची घेण्याची टेंडन्सी आहे तशी याची काय आहे? देण्याची टेंडन्सी आहे. ओके, इफ फ्लोरीन ऍक्सेप्ट्स पार्शियली इलेक्ट्रॉन्स, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, then we can say hydrogen donates partial electron, बरोबर की नाही? हायड्रोजन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पार्शियली देतोय कुणाला? फ्लोरीनला. मग देणाऱ्यावरती काय चार्ज यायला पाहिजे? पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह. पण किती पॉझिटिव्ह? पूर्ण पॉझिटिव्ह का? नाही, पार्शियल पॉझिटिव्ह. मग पार्शियल निगेटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह हे जे चार्ज सेपरेशन आहे यालाच पोलार नेचर म्हणतात. याला काय म्हणतात? पोलार नेचर किंवा पोलार मॉलिक्यूल म्हणतात. पोलार मॉलिक्यूल का? तर इथं 2 इलेक्ट्रिक पोल तयार झालेले आहेत, किंवा याला डायपोल असंही म्हणतात. इलेक्ट्रिक डायपोल. डाय म्हणजे 2, पोल म्हणजे वेगळे पोल. जसं की अर्थला आहे, एक नॉर्थ पोल असतो, एक साऊथ पोल असतो. मॅग्नेटला असतो, एक एन पोल असतो, एक एस पोल असतो. तसं एक पॉझिटिव्ह पोल आणि एक निगेटिव्ह पोल. जर कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल सेपरेट होत असेल, आयदर तो पूर्ण होत असेल किंवा पार्शियल होत असेल, तर त्याला आपण काय म्हणत असतो? पोलार मॉलिक्यूल. मग या मॉलिक्यूल मध्ये काय झालेलं आहे? डायपोल तयार झालेला आहे. दोन्ही पोल वेगळे झालेत म्हणून याचं नेचर पोलार आहे. आणि या मॉलिक्यूलच्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर H2 मॉलिक्यूल कसा आहे? नॉन पोलार आहे. हा मॉलिक्यूल कसा आहे? नॉन पोलार आहे. ओके, मग हा आहे नॉन पोलार कोव्हॅलेंट मॉलिक्यूल, आणि हा आहे पोलार. म्हणजे नॉन पोलार बॉन्ड कोणता आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, बरोबर की नाही? कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि पोलार बॉन्ड पण कोणता आहे? कोव्हॅलेंट. कोव्हॅलेंटच आहे. इक्वल शेअरिंग झाले म्हणजे कोव्हॅलेंट आहे. दोन्ही बॉन्ड कोव्हॅलेंट आहेत, पण याचं नेचर नॉन पोलार आहे, याचं नेचर पोलार आहे. ड्रॉ दिस. सर येस. सर असे कुठले 2 वेगळे ऍटम्स आहेत का ज्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम असेल? म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी साठी तुम्ही Non-polar. काय करू शकता? टेबल चेक करू शकता की ज्याच्यामध्ये पिरियडिक टेबलचं एखादा ऍप घ्या,
तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दिसेल किंवा बुकमध्ये आहे तिथे ऍक्च्युअली पूर्ण पिरियडिक टेबलचे नंबर दिलेत. मी सांगितले तुम्हाला जनरल आयडिया, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इकडे कमी होत जाते, इकडे कमी होत जाते, म्हणजे या कोपऱ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. जर तुम्ही इकडं आणि इकडं जर चेक करत गेला तर तुम्हाला बऱ्याच ऍटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम भेटू शकते इन टर्म्स ऑफ नंबर. नंबरच्या टर्म मध्ये काय भेटू शकते, सेम भेटू शकते. ओके, तुम्ही Yes, चेक sir. करा पिरियडिक टेबल मध्ये बऱ्याच ऍटमची भेटेल. सगळ्यात हायेस्ट असते फ्लोरीनची 4.0 आहे, तर 1 to 4.0 अशा त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आणि हे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या रिलेटिव्ह व्हॅल्यू दिलेल्या आहेत विथ रिस्पेक्ट टू अदर. एकमेकांच्या मध्ये कंपॅरिझन करून काय दिलेलं आहे, पॉइंट मध्ये व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या. आता पहा पोलॅरिटी जर वाढली, कोव्हॅलेंट बॉन्डची पोलॅरिटी जर वाढली, जर पोलॅरिटी वाढली तर काय होणार आहे, किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाढली, असं जर समजा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली म्हणजे पुल करण्याची पॉवर वाढली, तर हे नेचर काय होणार आहे, पोलार नेचर काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर की नाही? जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स जास्त असेल तर पोलॅरिटी पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो वी कॅन से as the difference in electronegativity increases, polarity of covalent bond also increases. As the difference in electronegativity म्हणजे दोन्ही मध्ये जास्त फरक असेल तर electronegativity, as the difference in electronegativity increases polarity of molecule. Polarity of molecule also increases. म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग इथे एक जनरल आपल्याला एक जनरल स्टेटमेंट दिलेलं आहे पहा, ऍव्हरेज एक्सपेरिमेंटल स्टेटमेंट दिलेलं आहे की ज्यावेळी कधी या दोन ऍटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये 1.7 युनिटचा डिफरन्स असेल त्यावेळी त्याच्यामध्ये 50% आयोनिक कॅरेक्टर आलेलं असतं. 50% हे दिलेलं आहे. सो वी कॅन से when difference between electronegativities of bonding atom, कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज ऑफ 2 atoms किंवा बॉन्डिंग ऍटम म्हणा त्याला, ऑफ 2 atoms is about 1.7, then ionic percentage साइन देतो मी पर्सेंटेजचं, इन कोव्हॅलेंट बॉन्ड is 50%. म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आयोनिक कॅरेक्टर आलेलं आहे. आपल्याला याच्या उलटी कन्सेप्ट पण पाहायची आहे, आयोनिक बॉन्ड मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर कसे आहे. ज्यावेळी डिफरन्स, हे फक्त एमसीक्यू साठी आहे तुम्हाला, 1.7 च्या अराउंड असेल त्यावेळी 50% आयोनिक कॅरेक्टर आहे असं कन्सिडर केलं जातं. इट इज डन. येस. जिथं कुठं दोन पोल वेगळे झालेले असतात तिथं डायपोल मोमेंट क्रिएट होतो. सो नेक्स्ट पॅरामीटर इज डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट हा म्यू या ग्रीक लेटरने रिप्रेझेंट केला जातो. सो गिव्ह द हेडिंग. जिथं दोन पोल वेगळे होतात तिथं डायपोल मोमेंट पण तयार होतो. So what is mean by dipole moment? So dipole moment is the product of magnitude of charge and the distance between nucleus of two atoms or two charges. So we can write the definition. म्हणजेच काय पहा, जर हा ऍटम आहे आणि हा दुसरा ऍटम आहे, याच्यामध्ये बॉन्ड तयार झालेला आहे, इथं डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह जर डिफरन्स झालेला आहे तर चार्ज किती आहे, चार्जची अमाऊंट किती आहे कुलोम या युनिट मध्ये. कुलोम या युनिट मध्ये चार्ज किती आहे इनटू या दोन न्यूक्लियस मधलं डिस्टन्स किती आहे इनटू डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ टू चार्जेस. आणि चार्जचा सेंटर म्हणजेच काय म्हणणार आहे, चार्जचा सेंटर म्हणजे ऍटमचा सेंटर, ऍटमचा सेंटर म्हणजे न्यूक्लियस,
दोन न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स असणार आहे आणि चार्ज याचा जर प्रोडक्ट केला तर आपल्याला काय मिळणार आहे, डायपोल मोमेंट. सो वी कॅन से डायपोल मोमेंट इज द product of magnitude of charge. Dipole moment is the product of magnitude of charge. मॅग्नेट्यूड का मध्ये का तर चार्जला साइन असतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन नाही घ्यायचं, मॅग्नेट्यूड घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. सो दिस इज द मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज इंटू डिस्टन्स बिटवीन positive and negatively charged or negative between the centers of positive and negative charges, between the centers of positive and negative charges, between the center of positive and negative charges. Definition लिहू शकता तुम्ही. Dipole moment is the product of magnitude of charge and distance between the centers of positive and negative charges. It means mathematically कसं लिहू शकतो आपण, mu means dipole is equal to charge is the capital Q. Charge, magnitude of charge is represented by capital Q into distance. दोन न्यूक्लियस मधलं डिस्टन्स म्हणजे रेडियस असते किंवा त्याला आपण R ने रिप्रेझेंट करतो. दोन न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स आहे त्याला R ने रिप्रेझेंट केलं जातं. सर न्यूक्लियसचं डिस्टन्स का चार्जेसचं डिस्टन्स? चार्जेसचं डिस्टन्स म्हणजे दोन ऍटमच्या न्यूक्लियसचं. इथं काय सांगितलंय, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. मग मी जर म्हटलं हा हायड्रोजनचा ऍटम आहे, हा फ्लोरिनचा ऍटम आहे आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथं निगेटिव्ह चार्ज आहे, तर मला सांगा सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज काय असणार आहे? कौशल, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इथं असणार आहे. म्हणजेच काय, ह्या ऍटमचं न्यूक्लियस. सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय, हा जर हायड्रोजन आहे, हा जर फ्लोरिन आहे, फ्लोरिनच्या न्यूक्लियस, बरोबर का नाही? मग दोन न्यूक्लियस मधलं डिस्टन्स म्हणजे सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज याच्यामधलं डिस्टन्स. आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. हा चार्ज तुम्ही इथपर्यंत पण घेऊ शकता, इथंही घेऊ शकता, असं नाही घ्यायचं आपल्याला घ्यायचं आहे सेंटर पर्यंत. हे इक्विव्हॅलेंट डिस्टन्स असतं किंवा इक्विलिब्रियम डिस्टन्स. सो क्यू इज द चार्ज अँड आर इज द डिस्टन्स ऑफ सेपरेशन म्हणू शकतो आपण याला. डिस्टन्स ऑफ सेपरेशन किंवा तुम्ही हे म्हणू शकता डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. सो मेक अ बॉक्स फॉर इट. याच्यावरती प्रॉब्लेम येऊ शकतो. युनिट ऑफ डायपोल मोमेंट इज डीबे. राईट डाऊन. युनिट ऑफ डायपोल मोमेंट is डीबे. दिस इज द नेम ऑफ सायंटिस्ट. पीटर जे.डब्ल्यू. डीबे या सायंटिस्टच्या ओनर मध्ये काय केलेलं आहे, त्या सायंटिस्टच्या स्मरणार्थ या युनिटला डीबे युनिट असं नाव दिलेलं आहे. आणि याचं जे रिप्रेझेंटेटिव्ह सिम्बॉल आहे किंवा याचा जो सिम्बॉल आहे युनिटचा, हा कॅपिटल डी आहे. कॅपिटल डी. सो व्हॉट इज मीन बाय 1 डीबे युनिट? सो राईट डाऊन 1 डीबे युनिट इज इक्वल टू 3.336 घेतलं जातं बऱ्याच वेळी, पण 564 ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. 3.336 असंही दिलं जातं, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलं जाईल. 564 म्हणजे 600, म्हणजे हे जर तुम्हाला कट करायचं आहे तर तुम्ही 5 च्या ऐवजी 6 करू शकता. 336. ओके, असं दिलं असतं. इंटू 10⁻⁻30 इंटू 10⁻⁻30 cm. व्हॉट इज मीन बाय सीएम? व्हॉट इज मीन बाय सीएम? यस, कुलोमीटर. सेंटीमीटर म्हणायचं नाही इथं, सेंटीमीटर. स्मॉल सीएम असतं ते सेंटीमीटर. कॅपिटल सी म्हणजे कुलोम, एम म्हणजे मीटर. लिहून घ्या पुढं, नाहीतर परत चुकाल. कॅपिटल सी, मोठा काढा सी. कॅपिटल सी इज इक्वल टू कुलोम आणि एम इज इक्वल टू मीटर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ 1 डीबे युनिट. डीबे युनिट मधलं तुम्ही कुलोम मीटर मध्ये पण काय करू शकता, डायपोल मोमेंटला कन्वर्ट करू शकता, ट्रान्सफर करू शकता. हे
आता डायपोल मोमेंट ही फेक्टर क्वांटिटी आहे. डायपोल मोमेंट ही काय आहे? फेक्टर क्वांटिटी आहे. डायपोल मोमेंट ही फेक्टर क्वांटिटी आहे. मग फेक्टरचे जे काही रूल शिकला आहात तुम्ही फिजिक्स मध्ये, जर एक वेक्टर असा असेल आणि दुसरा वेक्टर असा असेल तर रिझल्टंट वेक्टर काय असतो? रिझल्टंट वेक्टर Tail या पासून. टाइप मध्ये असतो, बरोबर की नाही? दोन्हीच्या मधून असतो. याला रिझल्टंट वेक्टर म्हणतात, बरोबर की नाही? हो. ओके. तर सेम ते रूल इथं अप्लाय होतात डायपोल मोमेंटसाठी. ते रूल सगळे अप्लाय होतात डायपोल मोमेंटसाठी. डायपोल मोमेंट कसा रिप्रेझेंट केला जातो पहा. डायपोल मोमेंट कसा रिप्रेझेंट केला जातो. एक एक्झाम्पल देतो मी. फॉर एक्झाम्पल समजा सेम एक्झाम्पल घ्या. हायड्रोजन आणि फ्लोरीन मध्ये बॉन्ड आहे. हायड्रोजन आणि फ्लोरीन मध्ये बॉन्ड आहे. डेल्टा पॉझिटिव्ह कोण असेल आणि डेल्टा निगेटिव्ह कोण असेल? समजा हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे या दोन्हीच्या मधला. ओके. तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुणाकडे गेलेली आहे? इलेक्ट्रॉन कुणाकडून कुणाकडे गेलेले आहेत? सेंटर पासून, म्हणजेच आपण म्हणू शकतो हायड्रोजन पासून फ्लोरीन कडे गेलेले आहेत. तर ज्याच्याकडून इलेक्ट्रॉन जातात आणि ज्याच्याकडे जातात तिकडे एरो दाखवला जातो आणि त्या एरोच्या शेवटी एक काय केली जाते? उभी लाईन दाखवली जाते. अशी क्रॉस केलं जातं त्या एरोला. हे रिप्रेझेंटेटिव्ह सिम्बॉल आहे डायपोल मोमेंटचा. सो रिप्रेझेंटेशन, राईट डाऊन हिअर. रिप्रेझेंटेशन कसं असेल? एरो कुणीकडून कुणीकडे एरो. एरो कुणापासून कुणाकडे? पॉझिटिव्ह चार्ज कडून निगेटिव्ह चार्ज कडे, किंवा आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह सेंटर कडून निगेटिव्ह सेंटर कडे. ऍड करा याच्यामध्ये, तुम्ही ऍड करा. काय ऍड करणार? फ्रॉम पॉझिटिव्ह सेंटर कडून निगेटिव्ह सेंटर कडे. कशाची डायरेक्शन दाखवतोय आपण? तिकडे डायरेक्शन कशाची दाखवतोय? इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इलेक्ट्रॉन इथून इकडे शिफ्ट झालेत म्हणून इलेक्ट्रॉन डेन्सिटी दाखवतोय आपण. हे काय दाखवतोय आपण? इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इलेक्ट्रॉन डेन्सिटीला रिप्रेझेंटेटिव्ह सिम्बॉल आहे हा, म्हणजेच डायपोल मोमेंट दाखवण्यासाठी. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठून कुठे गेली. और यू कॅन राईट सेपरेटली. दिस मीन्स, डायग्राम काढा याची, एरो काढा, क्रॉस करा. दिस मीन्स शिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा शिफ्ट दाखवलेला आहे इथं. या केस मध्ये डायपोल मोमेंट आहे 1.91 डीबे. 1.91 डीबे. डीबे म्हणतात, डीबाय पण म्हणतात. जसं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला जमेल तसं करा, पण एक्झाम मध्ये स्पेलिंग चुकू नका. स्पेलिंग बरोबर लिहा. ठीक आहे. मग हे झालं सिंपल डायॲटॉमिक मॉलिक्यूल साठी. 2 ऍटम असणारा मॉलिक्यूल आहे. हेच जर तुम्ही पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलच्या केसमध्ये जर डायपोल मोमेंट स्टडी केला तर इथं तुम्हाला आता काय करायला लागेल? फिजिक्स मधला वेक्टर चॅप्टर आठवावा लागेल. काय करावं लागेल? फिजिक्स मधला वेक्टर. का तर ही वेक्टर क्वांटिटी आहे. ओके. सो राईट डाऊन डायपोल मोमेंट्स ऑफ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल्स. पॉलीॲटॉमिक म्हणजे जास्त ऍटम असणाऱ्या मॉलिक्यूल मध्ये जास्त बॉन्ड पण असतील. मग आपण काय सांगू शकतो? इच बॉन्ड हॅज इट्स ओन डायपोल. एकापेक्षा जास्त बॉन्ड आहेत एखाद्या मॉलिक्यूल मध्ये. सो इच बॉन्ड हॅज इट्स ओन डायपोल. प्रत्येकाला स्वतःचा असा डायपोल मोमेंट आहे. प्रत्येक बॉन्डला. जर सेंटरला ए आहे, इकडे एक बॉन्ड आहे, इकडे एक बॉन्ड आहे, इथं बी आहे, इथं सी आहे, इथं डी आहे. त्या दोन्हीच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वेगळ्या आहेत. म्हणजे याच्यातला डायपोल मोमेंट वेगळा आहे, याच्यातला डायपोल मोमेंट वेगळा आहे आणि याच्यातला डायपोल मोमेंट वेगळा. ठीक आहे. तिन्ही केसमध्ये डायपोल मोमेंट वेगळा आहे. ते ह्या ऍटम्सच्या इलेक्ट्रॉनिक नेचर वरती डिपेंड असणार आहे. कशावरती डिपेंड असणार आहे? ऍटम्सच्या इलेक्ट्रॉनिक नेचर वरती. किंवा आपण म्हणू शकतो टोटल जो डायपोल मोमेंट आहे, ऍव्हरेज डायपोल मोमेंट किंवा नेट डायपोल त्या मॉलिक्यूलचा, हा सगळ्याची वेक्टर सम असणार आहे. सगळ्या वेक्टरची ऍडिशन करून वेक्टर सम केल्यानंतर जो काही रिझल्टंट वेक्टर आहे तो म्हणजे या मॉलिक्यूलचा काय असणार आहे? नेट डायपोल मोमेंट असणार आहे. सो द रिझल्टंट डायपोल ऑफ मॉलिक्यूल इज डिसाइडेड बाय द रिझल्टंट डायपोल
म्हणजे ऍव्हरेज डायपोल म्हणू शकतो आपण त्याला. रिझल्टंट डायपोल ऑफ मॉलिक्यूल is decided by first shape of molecule. फॅक्टर आहे म्हणजे शेपचा विचार करावा लागेल. म्हणजेच काय शेप ऑफ मॉलिक्यूल म्हणजे काय? शेप ऑफ मॉलिक्यूल म्हणजे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट काय आहे? 3 डायमेन्शनल अरेंजमेंट काय आहे बॉन्डची 3D मध्ये. ओके. अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडिव्हिज्युअल डायपोल्स. कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडिव्हिज्युअल डायपोल्स. प्रत्येक डायपोलचा चार्ज आणि डिस्टन्स याचा प्रोडक्ट जर घेतला तर आपल्याला डायपोल मोमेंट समजतो. मग इंडिव्हिज्युअल डायपोलचं काय नेचर आहे किंवा काय कॉन्ट्रीब्युशन आहे, किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड ऑल्सो डिपेंड अपॉन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. जर त्याच्यामध्ये काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर ह्या पण डायपोलला एनहान्स करण्याचं काम करतात, रेनफोर्स करण्याचं काम करतात, जास्त मजबूत बनवण्याचं काम करतात डायपोलला. ओके. एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल समजा BeF2 चं जर आपण एक्झाम्पल घेतलं, बेरिलियम डायफ्ल्युराइड, याचं जर एक्झाम्पल घेतलं तर हा मॉलिक्यूल लिनियर आहे. हा कसा आहे? लिनियर मॉलिक्यूल आहे. लिनियर मॉलिक्यूल आहे म्हणजे बॉन्ड अँगल किती आहे? बॉन्ड अँगल 180 डिग्री आहे. 180 डिग्री बॉन्ड अँगल आहे. जर तुम्ही डायपोलचा विचार केला तर हे डायपोल कसतील? डायपोल अपोजिट साइडला असतील, अपोजिट डायरेक्शनला असतील. अपोजिट डायरेक्शनला डायपोल्स असतील याचे. कसे असतील पहा. सेंटरला कोण असेल? सेंटरला बेरिलियम असेल, इकडे एक फ्लोरीन असेल आणि इकडे एक फ्लोरीन असेल. ओके. मग याच्यामध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? फ्लोरीन हा सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग हा काय करेल? याचे इलेक्ट्रॉन इकडे खेचेल. हा काय करेल? हा फ्लोरीन याचे इलेक्ट्रॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इकडे खेचेल. मग हे जर दोन डायपोल, नेट डायपोल जर तुम्ही काढायचं आहे तर ह्या दोन डायपोलची तुम्ही काय करा? फॅक्टर, दोन डायपोलची फॅक्टर सम करा. मग ह्या दोन डायपोलचा रिझल्टंट फॅक्टर काय असेल? दोन डायपोल एकमेकांना काय होतील? 0 होतील. म्हणजे कॅन्सल होतील एकमेकांना. का तर डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजेच तुम्हाला डायरेक्शनचा विचार करायचा आहे. सो नेट डायपोल इज 0. नेट डायपोल मोमेंट इज 0. त्यामुळे हा मॉलिक्यूल नॉन पोलार आहे असं कन्सिडर केलं जातं. पोलार आहे असं कन्सिडर केलं जात नाही. का तर रिझल्टंट डायपोल हा काय आहे? 0 आहे. जर मी आणखी एक एक्झाम्पल घेतलं, बोरॉन ट्रायफ्ल्युराइड BF3. BF3 ची जॉमेट्री कशी आहे? ट्रायगोनल प्लेनार, म्हणजे सेंटरला 120 डिग्री आहे. 120 डिग्री म्हणजे इथे एक फ्लोरीन असेल, इथे एक फ्लोरीन असेल, इथे एक फ्लोरीन असेल. मग यामध्ये फ्लोरीन हाच काय आहे? परत फ्लोरीन हाच काय आहे? मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग याचा जर रिझल्टंट डायपोल जर तुम्हाला काढायचा आहे तर तिन्हीचे इंडिव्हिज्युअल डायपोल पहा. आणि आता पहा, या दोन डायपोलचा जर तुम्ही रिझल्टंट डायपोल काढताय तर तुम्हाला असा भेटणार आहे. किंवा ह्या तिन्हीचे जर तुम्ही विचार केला, तिन्ही जर सेम सिमेट्रिक नेचर आहे, तिन्हीचं नेचर सिमेट्रिक आहे, 120 चा बॉन्ड अँगल आहे प्रत्येक ठिकाणी, तर अशा वेळी काय होणार आहे? प्रत्येक ठिकाणी 120 चा बॉन्ड अँगल आहे, तर हे तिन्ही एकमेकाला कॅन्सल होणार आहेत. नेट डायपोल काय असणार आहे? नेट डायपोल मोमेंट 0 असणार आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण याला? की हा पण पोलार मॉलिक्यूल नाहीये. ओके. आता पहा, लोन पेअर डायपोलला कशा पद्धतीनं एनहान्स करतात. वी कॅन राईट लोन पेअर्स अँड डायपोल मोमेंट. गिव्ह अ शॉर्ट हेडिंग. लोन पेअर्स कुणाच्या? इलेक्ट्रॉन्सच्या. अँड डायपोल मोमेंट. लोन पेअर आणि डायपोल मोमेंट मध्ये काय रिलेशन आहे, किंवा लोन पेअर कशा पद्धतीने डायपोल मोमेंटला एनहान्स करायचं किंवा स्ट्रॉंग करण्याचं काम करतात हे पाहायचं आहे आपल्याला. दिले हेडिंग? झालं हेडिंग देऊन? आता पहा, एक्झाम्पल देतो मी तुम्हाला याच्यामध्ये. एक्झाम्पल घ्या अमोनिया, NH3 आणि वॉटर मॉलिक्यूल पण तुम्ही कन्सिडर करा. NH3 आणि वॉटर मॉलिक्यूल हे आपण रेडी FES-EPR थेरी मध्ये पाहिलेलं आहे. याचं स्ट्रक्चर कसं होतं आणि लोन पेअर रिपल्शन कसं होतं, तिथंच आपल्याला आता फक्त दाखवायचं आहे डायपोल मोमेंट कसा होतो. ओके. जर मी याचं स्ट्रक्चर दाखवलं तुम्हाला, नायट्रोजन मध्ये 3 हायड्रोजन बरोबर 3 बॉन्ड आहेत.
ओके, आणि एका ऑर्बिटल मध्ये काय आहे, लोन पेअर आहे. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटीकडे आपण एरो दाखवतो. जर तुम्ही इथं कन्सिडर केलं तर याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नायट्रोजनची जास्त आहे. हा डेल्टा निगेटिव्ह असणार कायम, हा डेल्टा पॉझिटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह. या तिन्हीसाठी जर तुम्ही एरो ड्रॉ करताय, या तिन्हीसाठी जर तुम्ही डायपोल मोमेंटचे एरो ड्रॉ करताय, तर एरो कुठल्या बाजूने होतील? एरो होतील नायट्रोजनच्या साइडने. एरो कुठं होतील? टुवर्ड्स नायट्रोजन, बिकॉज नायट्रोजन इज द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि या दोन्हीमध्ये जर तुम्हाला एरो ड्रॉ करायचा आहे, तर याचा पण एरो असाच ड्रॉ होईल अप्पर साइडला. आणि या सगळ्यांचा जर रिझल्टंट वेक्टर ड्रॉ करायचा आहे तुम्हाला, सगळ्यांचा जर रिझल्टंट वेक्टर ड्रॉ करायचा आहे, मला सांगा, मी हे खालचे 3 बॉन्ड दाखवतोय तुम्हाला. हे खालचे 3 बॉन्ड अशा पद्धतीने आहेत, इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. हे जे खालचे 3 बॉन्ड आहेत हे इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेत. सगळ्यांची डायरेक्शन कुठं आहे? सगळ्यांची डायरेक्शन वरती आहे. म्हणजे याचा जो रिझल्टंट वेक्टर आहे तो कुठं असणार आहे? वरती असणार आहे असा. म्हणजे या सगळ्यांचा, आणि त्याच्यामध्ये ऍडिशन पण आहे एकाची. कशाची ऍडिशन आहे? याची एक ऍडिशन आहे. या सगळ्यांचा जर रिझल्टंट वेक्टर तुम्ही पाहिला तर तो रिझल्टंट वेक्टर असा मोठा येणार आहे. बरोबर की नाही? रिझल्टंट वेक्टर मोठा येणार आहे. मग आपण इथं काय म्हणू शकतो पहा, इथं काय म्हणू शकतो आपण, याचा जो डायपोल मोमेंट आहे याचं नेचर पोलार आहे. म्हणजेच इथं काय आहे? 1 लोन पेअर आहे. याच्यामध्ये किती लोन पेअर आहेत? 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. एकच लोन पेअर आहे. आणि ह्या लोन पेअरनं आणखी एनहान्समेंट केलेली आहे. कशामध्ये? व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 1.48 डीबे युनिट मध्ये. 1.48 डीबे युनिट मध्ये डायपोल मोमेंटची व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपण पाहतोय वॉटर मॉलिक्युल. ऑक्सिजनचे पेअर आहे. ठीक आहे, आणि 2 बॉन्ड आहेत हायड्रोजनचे. हायड्रोजन परत असेल डेल्टा पॉझिटिव्ह, ऑक्सिजन असेल डेल्टा निगेटिव्ह. आता याचे जर वेक्टर काढायचे आपल्याला, कसे काढू शकतो वेक्टर? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. मग हा वेक्टर असेल या बॉन्ड साठी, हा डायपोल वेक्टर असेल या बॉन्ड साठी. ओके, ह्या दोन्हीची इलेक्ट्रॉन डेन्सिटी याची इकडेच असणार आहे, याची इकडेच असणार आहे. म्हणजे टोटल कुठं चाललेलं आहे? हे अपसाइडला चाललेलं आहे. सो टोटल नेट क्वांटिटी येणार आहे त्याची अपसाइडला येणार आहे, फ्रॉम बॉटम टू अपसाइड. या फिगर मध्ये इथं आहेत 2 लोन पेअर इलेक्ट्रॉनच्या, 2 लोन पेअर वेक्टर जर वर साइडने चालला आहे, तर याच्यामुळे काय झालंय पहा, 2 लोन पेअर असल्यामुळं डायपोल मोमेंटची व्हॅल्यू अजून वाढलेली आहे. इथं म्यू इज इक्वल टू 1.85 डीबे युनिट मध्ये. राईट डाऊन दिस. मी इथं काय सांगू शकतो आपण? लोन पेअर्स reinforce the dipole. Lone pair reinforce the dipoles due to OH and NH bonds. कोणता डायपोल? ऑक्सिजन हायड्रोजन आणि नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड मुळे असणारा डायपोल काय केला जातो? रिइन्फोर्स केला जातो, मजबूत केला जातो, जास्त स्ट्रॉंग केला जातो. जेवढे जास्त लोन पेअर तेवढ्या त्या डायरेक्शनला काय होणार आहेत? डायपोल मोमेंट वाढणार आहे, रिझल्टंट वेक्टर वाढणार आहे. सो दीज आर हायली पोलार मॉलिक्युल्स. याला काय म्हणू शकतो आपण? हायली पोलार मॉलिक्युल्स. हे काय आहेत? हायली पोलार मॉलिक्युल्स आहेत. पोलॅरिटी जास्त आहे. जेवढा डायपोल मोमेंट जास्त तेवढी पोलॅरिटी जास्त. सर रेनफोर्स म्हणजे? रिइन्फोर्स म्हणजे स्ट्रॉंग करणे, मजबूत करणे. रिइन्फोर्स म्हणजे स्ट्रॉंग करणे. तुम्हाला माहिती का बांधकामामध्ये 2 कन्सेप्ट आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगला गेला तर तुम्ही लक्षात ठेवा, पीसीसी आणि आरसीसी. पीसीसी कशाला म्हणतात आणि आरसीसी कशाला म्हणतात? पीसीसी इज द प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, आरसीसी इज द रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. म्हणजे काय पहा, पीसीसी जर तुम्ही फक्त मटेरियल आहे, वाळू, सिमेंट आणि काय असतं, पाणी, खडी, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकत्र करताय आणि तुम्ही ग्राउंड वरती त्याला काय करताय, ग्राउंड वरती लेवल करताय त्याची, त्या मटेरियलची, तर त्याला म्हटलं जातं पीसीसी. पीसीसी म्हणजे घर बांधत असताना फरश्या, टाइल्स वगैरे जे आपण टाकतो, टाइल्सच्या अगोदर पीसीसी केलं जातं. म्हणजे काय, प्लेन खडी वगैरे टाकून, खडी, वाळू, सिमेंट, पाणी याचं मिक्सचर करून प्लेन केली जाते जमीन. याला फक्त पीसीसी म्हणतात, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. पण जर तुम्ही बांधकाम करताय आरसीसी मध्ये, म्हणजे काय करत असतो आपण, बीम, कॉलम, तर याच्यामध्ये स्टील असतं. याच्यामध्ये काय असतं? स्टील असतं. स्टीलचे रॉड टाकले जातात आणि त्या रॉडने काय केलं जातं, एक केज लाईक सांगाडा बनवला जातो, केज लाईक. आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चर वरती काय केलं जातं, त्याच्यामध्ये मटेरियल ओतलं जातं. हे सेम पाणी, खडी,
चुना, वाळू याचं मिक्सचर केलं जातं. मग ते काय करतं स्टीलमुळं ते प्लेन सिमेंट कॉन्क्रीट रिइन्फोर्स्ड होतं म्हणजे मजबूत होतं. त्याला म्हणतात रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. ओके. येस सर. रिइन्फोर्स करणे म्हणजे काय? मजबूत करणे, स्ट्रॉंग करणे. लिहून घ्या तिथं ब्रॅकेटमध्ये, लक्षात राहील तुमच्या. रिइन्फोर्स करणे, स्ट्रॉंग करणे. आणि एखादा नवीन शब्द आला ना डिक्शनरीत बघत चला. मला हे सगळं जमतंय असं नाही इंग्लिश मधलं. इंग्लिश लँग्वेज आहे. बरेचसे वेगळे मध्ये काय झालं, आम्ही 11-12 ला होतो. आमचे एक सर होते. आमच्या सरांना सुपरविजन आलं पेपरला आर्ट्सच्या याच्यावरती, आर्ट्सच्या क्लासवरती. मग आर्ट्सचा एक विद्यार्थी सरांच्या गल्लीतला होता ओळखीचा. तो सरांना म्हणायला लागला, मराठीमध्ये आठवतं का तुम्हाला? पारिभाषिक शब्दांचे अर्थ म्हणून येतं मराठी लँग्वेजमध्ये. आहे का मराठी लँग्वेज कुणाला? लँग्वेजसाठी मराठी आहे प्रत्येकाला? तर मराठी ॲज अ 10वी लँग्वेज आहे का तुम्हाला? 10वी पर्यंत तर होती? नो सर. 10वी पर्यंत यायचे का पारिभाषिक शब्दांचे अर्थ? हो. No, पारिभाषिक sir. शब्दांचे अर्थ इंग्लिश शब्द असायचे, मराठी अर्थ. मग त्याने सांगितलं, सर आता सर गल्लीतलं म्हटल्यानंतर सांगायला पाहिजे 1-2 मार्काचं तरी. सुपरविजनला आलेत. मग त्याने सांगितलं, हे तरी सांगा, बाकीचं मी देतो. पारिभाषिक शब्दाचे अर्थ मी नाही सांगत म्हटले सर. नाही सांगा म्हणे, एक तरी शब्दाचा अर्थ सांगा. मग पाहिलं सरांनी शब्द कोणते? सर्क्युलर. मग आता सर होते केमिस्ट्रीचे. केमिस्ट्री म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री याच्यामध्येच आपण कंटिन्यू असतो. तर सर्क्युलरचं मिनिंग काय असतं? सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार. मराठीत सांगितलं सरांनी वर्तुळाकार. आणि त्याने जाऊन ज्यावेळी पेपरमध्ये ते लिहिलं, घरी जाऊन बुकमध्ये पाहिलं, तर तो मराठीमधला पारिभाषिक शब्द होता. सर्क्युलर म्हणजे परिपत्रक. जे गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आलं म्हणतो आपण, MSBTचं सर्क्युलर आलं किंवा HSC बोर्डचं सर्क्युलर आलं, त्याला परिपत्रक म्हणतात, जे सर्क्युलर येत असतं रेग्युलर. तर असा फरक असतो. बरोबर की नाही? त्यामुळे एखादा शब्द आला ना, सायंटिफिक डिक्शनरी घ्या. सायंटिफिक डिक्शनरीमध्ये काय करत चला, त्याचा अर्थ पाहत चला. नसेल तर एखादी जनरल डिक्शनरी ठेवा. जनरल डिक्शनरीमध्ये पण तुम्ही काय करू शकता? त्याचा अर्थ पाहू शकता. आणि कॉमन थिंग्स आहेत. पिरियडिक टेबलचं एखादं हे घ्या, ॲप घ्या प्ले स्टोअरवरून, फ्रीमध्ये भेटतं. एखादं ॲप तुम्ही कशाविषयी घेऊ शकता? पिरियडिक टेबलचं घेतले तर डिक्शनरी विषयी घेऊ शकता किंवा आणखी काही गरजेचं असेल आपल्याला तर तुम्ही ते घेऊ शकता. आता पहा, लेट्स से कन्सिडर NH3 अँड NF3. जर आता आपण इथं काय केलं, NH3 अमोनिया आणि हायड्रोजन रिप्लेस केले फ्लोरीनने. ओके. NH3 आणि NF3. गिव्ह द हेडिंग कन्सिडर. ओके. कन्सिडर NH3 अँड NF3. काय बदल केलेला आहे पहा. काय बदल केलेला आहे? नायट्रोजन होता, 3 हायड्रोजन होते. परत तोच आहे, नायट्रोजन आहे. फक्त 3 हायड्रोजनच्या ऐवजी काय केलेत? 3 हायड्रोजनच्या ऐवजी 3 फ्लोरीन केलेत. बाकी ऑल स्ट्रक्चर ॲज इट इज असणार आहे. सेम. ओके. मग आता मला सांगा, इथं या 2 ॲटम मध्ये कंपॅरिझन केल्यानंतर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण होता? नायट्रोजन नायट्रो. होता. बरोबर की नाही? आता नायट्रोजन आणि फ्लोरीन मध्ये कम्पेअर करा. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? फ्लोरीन. क्लोरीन. येस. पूर्ण पिरियडिक टेबल मध्ये फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग रिझल्टंट याचा डायपोल व्हेक्टर काय असणार आहे? डायपोलचा व्हेक्टर फ्लोरीनच्या डायरेक्शन मध्ये असणार आहे. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हा खेचेल का हा खेचेल? ज्याची पॉवर जास्त आहे तो खेचेल. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तो खेचेल. फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कुणापेक्षा? नायट्रोजन पेक्षा. पूर्ण पिरियडिक टेबल मध्ये फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. मग हा जर सगळे काय करतोय, इकडे खेचतोय. ओके. तर इथे एक फक्त स्मॉल आहे की हा बॉन्डिंग पेअर मधले इलेक्ट्रॉन थोडेसे वरती खेचतायत. मग हा एक छोटा व्हेक्टर आहे, हे 3 मोठे व्हेक्टर आहेत. तर याचा रिझल्टंट व्हेक्टर कसा भेटणार आहे? रिझल्टंट व्हेक्टर डाऊन साइडला भेटणार आहे आपल्याला, अपसाइडला भेटणार नाही. ओके. आणि हा व्हेक्टर, याच्यामधून हा व्हेक्टर कॅन्सल झालेला असेल. ह्याच्या रिझल्टंट व्हेक्टर मधून हा व्हेक्टर काय झालेला असेल? कॅन्सल झालेला असेल. आणि हा व्हेक्टर काय भेटतो आपल्याला? अपसाइडला. मग इथं सगळेचे सगळे छोटे छोटे इंडिव्हिज्युअल व्हेक्टर आहेत, त्यांची डायरेक्शन सेमच आहे. इथं काय आहे? एक व्हेक्टर इकडं आहे, 3 व्हेक्टरची डायरेक्शन ही आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला डिफरन्स हाय आहे इथं. का तर हायड्रोजन खूप छोटा ॲटम आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हायड्रोजन खूप इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. याच्यामधला डिफरन्स जास्त आहे. हे दोन्ही एकाच साईडला जवळ आहेत पिरियडिक टेबल मध्ये, या कोपऱ्यामध्ये. त्यामुळे याच्यामधल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स कमी आहे. त्यामुळे जास्त पोलार नेचर याचं असणार आहे NF पेक्षा. का तर याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये तेवढा डिफरन्स पडत नाही. त्यात लोन पेअर अपोजिट साईडला असल्यामुळे थोडासा यातला पण व्हेक्टर काय होतो, थोडीशी मॅग्निट्यूड त्याची कमी होते. मग इथं तुम्हाला डीबे युनिटमध्ये नाही, कुलोम मीटर मध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या आहेत डायपोल मोमेंटच्या. सो डायपोल मोमेंट इज इक्वल टू, ठीक आहे, हे तर दिलेच आहे ऑलरेडी. डायपोल मोमेंट इज इक्वल टू 4.90 इंटू 10⁻³ -30 कुलोम मीटर. सेंटीमीटर नाही, कुलोम
मीटर आणि इथं दिलेली आहे व्हॅल्यू तुम्हाला डायपोल मोमेंटची 0.80 इंटू 10⁻³ कुलोम मीटर. याला तुम्ही कन्वर्ट करू शकता. 1 डीबी युनिट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे किती 3.336 किंवा 564 म्हणू शकता तुम्ही त्याला. 3.33564 इंटू 10⁻³ सेंटीमीटर यानं जर डिवाइड केलं तर हे कुलोम मीटरचं तुम्हाला कशात भेटणार आहे डीबी युनिट मध्ये भेटणार आहे. म्हणजेच इथं काय झालेलं आहे डायपोल मोमेंट कमी झालेला आहे, इथं डायपोल मोमेंट जास्त आहे. पहा इथं डायपोल मोमेंट जास्त आहे, तिथं डायपोल मोमेंट काय आहे कमी आहे. सो दिस इज द रिझल्टंट डायपोल मोमेंट. रिझल्टंट डायपोल मोमेंट हा व्हेक्टर असणार आहे. आणि फिजिक्स मध्ये तुम्ही व्हेक्टरची ऍडिशन कशी करायची व्हेक्टर क्वांटिटीची हे काय केलेलं आहात ऑलरेडी शिकलेला आहात. याच ठिकाणी जर मी मिथेनचं एक्झाम्पल घेतलं फॉर एक्झाम्पल पहा मिथेनचं एक्झाम्पल घेतलं. मिथेनची जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे. ओके सगळीकडून सेम आहेत. ओके इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स नाहीये म्हणजे लोन पेअर पण नाहीये कुठं नो लोन पेअर पण नाहीये इथं. आणि मॉलिक्यूल कसा आहे नॉन पोलार आहे. अँड मॉलिक्यूल इज नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. आणि नॉन पोलार मॉलिक्यूल आहे म्हणजेच काय याचा डायपोल मोमेंट 0 आहे. नॉन पोलार मॉलिक्यूल म्हणजे काय आहे डायपोल मोमेंट 0 आहे. पण याच केसमध्ये पहा याच केसमध्ये मी जर याचे खालचे 3 हायड्रोजन जर चेंज केले क्लोरीनने. मी काय केलं मिथेन मधले हे 3 हायड्रोजन जे होते हे क्लोरीन ऍटमने चेंज केले. आता काय होईल क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे की कार्बन. कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे क्लोरीन. जर क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे क्लोरीन जर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि याच्या दोन्हीमध्ये जरी कम्पेअर केलं तरी कोण आहे हायड्रोजन. इथं हे इक्वली प्लेस झाले असतात. याचे जे छोटे छोटे वेक्टर आहेत हे जर तुम्ही कन्सिडर केले तर सगळे एकमेकाला कॅन्सल होतात. का तर टेट्राहेड्रल जॉमेट्री म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स असतं. ओके मग इथं काय होणार आहे रिझल्टंट वेक्टर हा डाऊन साइडला असणार आहे. रिझल्टंट वेक्टर कुठं असणार आहे डाऊन साइडला. मग नॉन पोलारचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं पोलार मध्ये. रिझल्टंट वेक्टर आला याला त्याला रिझल्टंट वेक्टर नव्हता हे कॅन्सल झाले. सगळे या डायरेक्शनने असू शकतात एकमेकाला कॅन्सल होतील. इथं एक सगळे खालच्या साईडला आहेत म्हणून याचं नेचर पोलार नेचर बनलेलं आहे. पोलार नेचर बनलेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे हा याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर इंड्यूस झालेला आहे. ज्यावेळी मॉलिक्यूल पोलार बनतो आयोनिक कॅरेक्टर इंड्यूस होतो. आणि जर दोन डायॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम मधल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जर 1.7 च्या जवळ गेला तर 50% आयोनिक कॅरेक्टर त्याच्यामध्ये आले असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे मग डायपोल मोमेंटचा एक टेबल आहे तो टेबल आपण नेक्स्ट लेक्चरला देऊयात. आणि आणखी 2 पॉइंट राहिलेत रेझोनन्स एनर्जी वगैरे रेझोनन्स स्ट्रक्चर वगैरे. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आयोनिक कॅरेक्टर पाहिलं तसं आयोनिक बॉन्ड मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर कशामुळे येते ते पण पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे आपली वेळ संपलेली आहे. सो कॅन वी स्टॉप दिस सेशन. सकाळी मी ग्रुपवरती मेसेज देतो तुम्हाला तर त्यावेळेत काय करा तुम्ही जॉईन करा. चॅप्टर आपला उद्या संपून जाईल आता. ठीक आहे हा चॅप्टर 1-2 पॉइंट राहिले आहेत फक्त सर तेवढे कव्हर होऊन जातील. येस सर फिजिक्स लेक्चर आहे आज. फिजिक्स लेक्चर होणार नाही. अमित सर अजून आलेले नाही आहेत. अमित सर बाहेर आहेत पोहोचलेले नाही आहेत ते वेळेत तर आज तुमच्यासाठी फिजिक्स लेक्चर नसेल.